नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल की गुड न्यूज आहे. मराठवाड्यातील पहिले खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी परमिशन मिळालेली आहे. तर मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे की प्रायव्हेट कॉलेजसाठी मान्यता मिळालेली आहे. तर तुम्ही लास्ट वीकमध्ये न्यूज पण तुम्ही ऐकली असेल की खूप साऱ्या आपल्याला न्यूज टी व्हीवरती पण पाहायला मिळालेल्या आहेत किंवा यूट्यूब चॅनलवरती पण तुम्हाला कळलंच असेल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा 4 नव्यानं प्रायव्हेट कॉलेजेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला वेटरनरीची पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये मराठवाड्यामधील हे पहिलं कॉलेज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी ही न्यूज पूर्णपणे आली आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तर MGMचे पशुवैद्यकीय महाविद्यालय ह्या कॉलेजला परमिशन मिळालेली आहे. तर तुम्ही आपल्याला महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांनाही माहीत असेल की आत्तापर्यंत फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस अवेलेबल होते. तर जवळजवळ 5 आपल्याकडे पाहायला मिळतात गव्हर्नमेंट कॉलेजेस. नागपूर, मुंबई, परभणी, उदगीर आणि शिरवळ हे 5 आपल्याला गव्हर्नमेंट पशुवैद्यकीय महाविद्यालयाची कॉलेजेस आत्तापर्यंत आपल्याला माहिती होते. पण आता यावर्षीपासून जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 4 आपल्याला खाजगी तर प्रायव्हेट पशुवैद्यकीय महाविद्यालय कॉलेजला मान्यता मिळालेली आहे. तर त्यामध्ये हे मराठवाड्यातील पहिलं प्रायव्हेट कॉलेज म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. तो खूप अगदी महत्त्वाची आणि युजफुल ही न्यूज आहे. तर अगदी तुम्ही जे काही विद्यार्थी किंवा पॅरेंट्स ही न्यूज पाहत असाल तर तुम्ही नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ही न्यूज पाठवा, सेंड करा की जेणेकरून त्याला पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर खूप सारं आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा ह्या ठिकाणी खूप विद्यार्थी मराठवाड्यामध्ये खूप विद्यार्थी असे आहेत की त्यांना ह्याच्याविषयी जास्त माहिती नसते किंवा खूप सारे आपले जे खेडोपाड्यातले जे पालक वर्ग आहे त्या पालकांनासुद्धा अगदी मराठवाड्यामध्ये जे राहणारे आहेत तर त्यांना अगदी मुलं लांब ठेवण्यासाठी सुद्धा खूप अडथळा येत असतो. तर त्यासाठी त्यांना ही खूप सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महात्मा गांधी मिशन ट्रस्ट MGM आपण त्याला असं म्हणतो, या ठिकाणी अगदी ह्या वर्षीपासून खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय चालू होणार आहे. 2026-27 पासून त्याचा GR पूर्णपणे मी तुम्हाला अगदी सेंड करेलच. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही नक्कीच मला मेसेज टाका. तर त्याच्याविषयी GR विषयी सुद्धा तुम्हाला अगदी तुम्हाला डिटेल्स माहिती मी सेंड करेल. तर जेही विद्यार्थी आपला हा यूट्यूब चॅनल पाहत असतील तर तुम्ही नक्कीच अगदी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असे युजफुल आणि वरची नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. तर तुम्ही स्क्रीनवरती झूम करून पाहाल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट लक्षात येईल की कॉलेज कुठल्या ठिकाणी आहे, त्या कॉलेजची संख्या किती आहे. तर पूर्णपणे महाराष्ट्रभरामध्ये आपल्याकडं जर खाजगी 4 वैद्यकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता मिळालेली आहे तर ते कुठल्या ठिकाणी आहे तेही अगदी तुम्हाला मी सांगणार आहे. तर कोल्हापूर या ठिकाणी वारणानगर कोल्हापूर जिल्हा येथील एक कॉलेज ह्या वर्षीपासून चालू होणार आहे, त्यालाही मान्यता मिळालेली आहे. दुसरं आहे ते छत्रपती संभाजीनगर MGM महात्मा गांधी मिशन ट्रस्ट आपण त्याला असं म्हणतो. आणि तिसरं आहे यशोदीप सामाजिक विकास संस्था, हे ठाणे ह्या ठिकाणी आहे. आणि चौथं आहे बबनराव पाचपुते हे विचारधारा ट्रस्ट आहे, अहिल्यानगर ह्या ठिकाणी आहेत. असे हे 4 खाजगी कॉलेजेस ह्या वर्षीपासून चालू होणार आहेत. आणि हे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये 4 ठिकाणी कॉलेज चालू होणार आहेत. आणि मराठवाड्यामध्ये म्हणाल तर आपल्याला फक्त छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी आपल्याला हे पहिलं कॉलेज पाहायला मिळणार आहे. त्याच्याविषयी अगदी तुम्हाला पूर्णपणे ह्याची डिटेल्स माहिती मी सांगणारच आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना ह्याच्याविषयी पूर्ण डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि याच्याविषयी सविस्तर माहिती घेऊ शकता. तर ह्या कॉलेजमध्ये सुद्धा 80 जागांची मान्यता मिळालेली आहे. म्हणजे त्या कॉलेजचा इंटेक 80 असा असणार आहे. तर खूप महत्त्वाची आणि युजफुल ही न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी वेटरनरी म्हणजे त्यालाच आपण BVSC असं म्हणतो त्याविषयी सुद्धा तुम्हाला अगदी सखोल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता. अगदी तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा ॲडमिशन पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही अगदी कॉल मेसेज करू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो खूप हे इम्पॉर्टन्स न्यूज आहे, इतरांना पण शेअर करा. आणि ज्याही विद्यार्थ्यांना अगदी ह्याच्याविषयी अगदी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता. आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा येऊ शकता की जेणेकरून तुमचा हा मेडिकलचा प्रवास हा सुखकर होईल. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अगदी फॉर्म कधी सुटतात, काउन्सिलिंग कधी
स्टार्ट होते किंवा कशाप्रकारे फॉर्म भरायचे असतात, चॉईस फिलिंग कशी करायची असते, किती मार्कापर्यंत इथे आपल्याला ॲडमिशन्स होऊ शकतं, आणि मार्काची रेंज किती असू शकते. पण विद्यार्थी मित्रांनो, इथे मार्कांपेक्षा जास्त महत्त्व आहे ते रँकवरती असतं, कारण रँकवरतीच आपल्याला तिथे ॲडमिशन भेटत असतं. ही गोष्ट लक्षात घ्या. त्या सगळ्या स्टेप बाय स्टेप आहेत. ह्या ॲडमिशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात, अगदी सगळ्या तुम्हाला गोष्टी जर पाहिजे असेल तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता किंवा आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा येऊ शकता. तर असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच एक लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वरचीवर असे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.